आदिलशहाने जरी शहाजीराजांना मुक्त केलं होतं, तरी त्याच्या कृतींमध्ये कपटी योजना दडली होती. शहाजीराजांना केवळ स्वातंत्र्याचा आभास दिला गेला, पण त्यांना विजापुरातच अडकवून ठेवण्यात आलं होतं. शहाजीराजांना आपल्या जवळ ठेवून त्यांना एका प्याद्यासारखं वापरून घ्यावं हा आदिलशहाचा उद्देश होता. यामुळे शिवाजीराजांचे हात दगडाखाली अडकले होते. आदिलशहाच्या विरोधात पाऊल उचलल्यास शहाजीराजे पुन्हा संकटात सापडणार होते. दरम्यान शिवाजीराजांच्या राजधानीचं, राजगडाचं बांधकाम जवळजवळ पूर्ण होत आलं होतं. हा किल्ला उंच आणि भरभक्कम होता. आमच्या राजमाता जिजाऊ साहेब त्यांना राजगडाविषयी विशेष जिव्हाळा वाटू लागला होता. किल्ल्याची तटबंदी सशक्त होती. त्याच्या वळणदार भिंती शेषनागाप्रमाणे भगवान शंकराच्या गळ्यात वेटोळं घालून बसल्यासारख्या दिसत होत्या. बालेकिल्ल्यात 2 राजवाडे, 4 औपचारिक कक्ष आणि पाण्याचे 3 टाके होते. किल्ला मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे गजबजून गेला होता. किल्ल्यात तोफा, नगारे, हत्यारे इत्यादीसाठी 18 कारखाने होते. अधिकारी, मावळे आणि व्यवस्थापकांची राहण्याची सोय होती. भवानी आई, महादेव आणि बजरंगबलीचे मंदिर होते. गुप्त रस्ते, भुयारं, कक्ष आणि तबेले अतिशय योजनाबद्ध पद्धतीने बनवले गेले होते. परंतु शिवाजीराजांची दूरदृष्टी केवळ किल्ल्याच्या भिंतींपुरती मर्यादित नव्हती. शेती, सैन्य, रणनीती, तटबंदी, शस्त्रास्त्र निर्मिती, गुप्तचर विभाग, कायदे, कर प्रणाली, धार्मिक स्थळं आणि परराज्यांच्या खबरबातीची योजना करण्यात शिवाजीराजांचे प्रभुत्व होते. अतिशय तरुण वयात आमच्या राजाने कुशल पद्धतीने या सर्व योजना आखल्या. पुण्याजवळील कोंढवा गावाजवळ राजांनी धरण बांधलं, ज्याचा सभोवतालच्या शेतकऱ्यांना लाभ झाला. शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि फळबागांसाठी अनुदान आणि जमिनी देण्यात आल्या. याच वेळी शहाजीराजांच्या आदेशानुसार कान्होजी जेधे पुन्हा पुण्यात परतले आणि त्यांनी शिवाजीराजांच्या चरणी आपली निष्ठा अर्पण केली. त्यांचा पुत्र बाजी सर्जेराव जेधे आधीच पराक्रम आणि निष्ठेचं प्रतीक बनला होता. त्याचबरोबर कान्होजी जेधे आणि दादाजी लोहकरे यांनीही आपलं आयुष्य शिवाजीराजांनी हाती घेतलेल्या कार्यासाठी वाहिलं. शिवाजीराजांची खरी ताकद ही त्यांनी जिंकलेल्या प्रदेशात किंवा किल्ल्यांमध्ये नव्हती, तर ती होती भगव्या झेंड्यासाठी जमलेल्या निष्ठावंतांच्या अपार विश्वासात. आणि प्रत्येक दिवसागणिक ही शक्ती वाढत गेली. राजांमधील आणि त्यांच्या सहकाऱ्यांमधील अतूट विश्वास हा मराठी स्वराज्याच्या प्रभावाचा पाया बनला. बंगळूर आणि विजापूरच्या राजकीय घडामोडींनंतर शिवाजीराजांनी ठरवले की अधिकाधिक प्रदेश काबीज करण्याआधी जिंकलेला प्रदेश सशक्त करायचा. समृद्ध आणि सर्वांसाठी सुरक्षित असे मजबूत किल्ले आणि आनंदी प्रजा असेल असं आपलं राज्य असावं हे स्वप्न राजांनी बघितलं होतं. आणि या स्वप्नपूर्तीसाठी पैशाची गरज होती. म्हणून राजांनी एक योजना आखली. त्यांनी मला कल्याण शहराबद्दल गुप्त माहिती गोळा करण्याचं काम दिलं. कल्याण आपल्या गजबजलेल्या बाजारपेठा आणि धनाढ्य व्यापाऱ्यांसाठी प्रसिद्ध होतं. पण त्या शहराला एक वाईट बाजू होती. अनेक व्यापारी सामान्य जनतेचं शोषण करून पैसे कमवत होते. माझं काम साधं सरळ होतं. कल्याणच्या गुप्त रहस्यांचा शोध घेणं, भ्रष्ट व्यापाऱ्यांची नावं आणि त्यांनी काळं धन कुठे लपवलंय ते शोधून काढणं. या भ्रष्ट व्यापाऱ्यांकडून मिळालेला पैसा स्वराज्याच्या भल्यासाठी वापरण्यात येणार होता. कल्याणच्या मध्यभागी व्यापाराच्या गोंगाटात आणि भ्रष्टाचाराच्या कुजबुजाटांमध्ये मी माझं काम सुरू ठेवलं. त्या शहराच्या दडलेल्या खजिन्याचा उपयोग एका चांगल्या कामासाठी होऊ शकेल यावर माझा विश्वास होता. या महत्वाकांक्षी योजनेने माझ्या कार्याला सुरुवात झाली आणि जसा मी त्या शहराच्या रस्त्यांवर वावरत होतो तसं मला जाणवलं की कल्याणचं भविष्य आपल्या एकसंध मराठी साम्राज्याच्या भवितव्याशी जोडलं गेलं आहे. बहुरुप्याने दिलेल्या अमूल्य शिकवणीच्या जोरावर मी कल्याणच्या बाजारपेठांमध्ये सहज मिसळून गेलो.
डोळ्यात तेल घालून आणि कान टवकारून, बाजारातल्या गर्दीतून आणि विक्रेत्यांच्या गोंधळातून वाट काढत मी एक निरीक्षक बनून गल्लीबोळात फिरत होतो. चतुरतेने गुप्त चौकशी करून आणि संवाद साधून मी माहिती गोळा करत होतो. बाजारपेठेत घडणाऱ्या भ्रष्ट व्यवहारांचा खोलवर तपास करत लपलेल्या गैरव्यवहाराचे धागेदोरे सापडत होते. मी काळजीपूर्वक केलेल्या निरीक्षणातून भविष्यात त्या गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यासाठी एक ठोस पाया तयार झाला.